जय महाराष्ट्र मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये गौर हे गाव आहे. तेथे आमचे दगडू चंद्रभान केसरे यांच्या शेतामध्ये 1892 हा ऊस पाहण्यासारखा आहे. आणि चोराखळी कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी कारखाना सुरू करून आपल्या कर्मचारी चिटबॉय यांना माऊली तवले यांना पाठवून त्या ऊसाची 9218 ह्या जातीची ब्रिक्स बघण्यासाठी त्यांना पाठवून तिथल्या शेतकी अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली व पाहणी करून त्याला ब्रिक्स लागते का नाही हे पाहून त्यांनी या ऊसाला ऊसतोड देण्याचे ठरवितात. व तसेच या कारखान्याला जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे असा प्रॉब्लेम मोठा आलेला आहे की रस्त्याची अडचणी आहेत. त्या अडचणी इतक्या आहेत की ऊस तोडायचं फार अवघड होऊन गेलेलं आहे. आणि जसं शेतामध्ये ओलावा कमी होईल तेव्हा थोडं चांगल्या प्रकारे अजून याच्यापेक्षा जास्त ब्रिक्स लागेल आणि चांगला दर पण आपल्याला देता येईल. नाहीतर या शेतकऱ्यांना असा ऊस आणलेला आहे की त्या ऊसाला माझ्या हिशोबानं मी मोजल्या तर 27-28 कांड्यापर्यंत तो ऊस गेलेला आहे. आणि अशा प्रकारे हा ऊस झोपण्यात आलेला आहे. ते ऊस पाहण्यासाठी मला सुद्धा म्हणजे ते ऊस बघून मी सुद्धा ती चकित झालो. या ऊसाची क्वालिटी, ऊसाचं ती मोठा बुंदा, भरपूर अशी मोठ्या प्रमाणात हा ऊस जोपासला गेलेला आहे. आणि दगडू चंद्रभान केसरे यांनी या ऊसाचा उत्तम प्रकारे जोपासना केलेली आहे. तरी या ऊस असा म्हणजे पाहण्यासारखा आहे मित्रांनो. ते चोराखळी कारखान्याचे चिटबॉय माऊली यांनी ब्रिक्स बघून त्या ऊसाची क्वालिटी चांगली आहे असे सांगितले त्यांनी. आणि त्याची तोडण्यासाठी सुद्धा मला परवानगी दिलेली आहे. ब्रिक्स लागल्यावरच हा म्हणजे तोड दिली जाते. कारण साखरेचा उतारा चांगला निघतो व कारखान्याला सुद्धा योग्य दर देता येतो. आणि त्याच्यामुळे त्याची क्वालिटी एक नंबर आहे. आणि त्याच्यामुळे हे बेणं सुद्धा चांगल्या प्रकारे उगवण क्षमता चांगली आहे. हा ऊस कारखान्यासाठी योग्य आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो.